न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने तसेच अहमदनगर जिल्हा अमॅच्युअर वुशू असोसिएशनच्या आयोजनाखाली शिर्डी येथील साई पालखी निवारा निमगाव येथे आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय वुशू जजेस, रेफरी, प्रशिक्षक प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। शिबिराच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे, डॉक्टर झिया शेख उपस्थित होते। दिनांक 12 जून ते 15 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधून 146 रेफरी, जजेस आणि प्रशिक्षकांनी नोंदणी केली। 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वुशू खेळातील अद्ययावत नियमावली, पंचगिरीचे तंत्र, स्पर्धा व्यवस्थापन, गुणांकन पद्धती, खेळाडूंचे मूल्यमापन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन नियमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। जे खेळाडू आहे यांचं मी स्वागत करतोय। या कार्यक्रमाचे आयोजक जे जिल्ह्यातून जे प्रशिक्षक आलेले, कोच आलेले, त्यांचे मी आभार मानतो की आपण एवढी खूप मेहनत घेतलेली या मुलांसाठी आणि हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण की माझी 1 तासापूर्वी सगळ्यांची ओळख झालेली आहे। तर कार्यक्रम खूप छान झाले। आमचे पत्रकार व्यवस्थित इथं खेळामध्ये मला खूप आवड आहे। मी आतापर्यंत मिस्टर इंडिया कार्यक्रम घेतलेला आहे बॉडी बिल्डिंगचा, त्याच्यात महिला बी होते, जेंट्स बी होते। 3 वर्ष हा कार्यक्रम घेत आहे रेग्युलर। त्या कार्यक्रमात कमी 450-500 खेळाडू राहत्या, 29 राज्यातून येतात। तसंच इथे मी भरपूर महाराष्ट्रातून आलेले आहे। तर आता मी विनंती करेन, इथून पुढे कोणता कार्यक्रम असल्या परिसरात तर माझ्या संपर्कात राहावा। माझ्याकडून जी योग्य ती मदत मी करता येईल तेवढी करणार। साईबाबांच्या आपण इथे उपस्थित झालो आहोत। 2 दिवसापासून म्हणजे 12, 13, 14 आजचा 3रा दिवस आपण राज्यस्तरीय पंच परीक्षा या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा यासाठी माझ्याकडे मी आजच्या त्यांनी वुशू या खेळाचे कोणतेही कार्यक्रम आपल्या इथे शिर्डी या शहरात लागले जे काही या खेळाडूसाठी मदत लागेल, कारण की आमच्या खेळाडूला एक हाक म्हणजे त्यांना प्रोत्साहन असतं। कधी एखादा राज्यातनं जो मुलगा राष्ट्रीय स्तरावर जातो, कठीण परिस्थिती असतं प्रत्येक की हे जे खेळ आपण जे खेळतो ट्रेडिशनल, एक सामान्य घरातला व्यक्ती या खेळामध्ये असतो आणि काही त्याच्यामध्ये पैशाच्या अभावाने तो राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकत नाही। याच अनुषंगाने हे सगळे प्रशिक्षक आम्ही इथे जमलो की त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि त्या अशा अध्यक्षस्थानी आमचे आलेले आमचे सोनवणे साहेब यांनी आपल्यासाठी न्याय नक्कीच मिळणार त्यांनी असे आश्वासन दिले। तरी त्यांचे ऑल इंडिया वुशू असोसिएशनतर्फे व अहमदनगर जिल्हा यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। या प्रशिक्षणामुळे राज्यात अधिक सक्षम, प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण पंच प्रशिक्षक घडण्यास मोठी मदत होणार आहे। शिबिरामध्ये सकाळी आणि सायंकाळी प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। सहभागी प्रशिक्षकांना तावलू आणि सांडा प्रकारातील तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रशिक्षणादरम्यान शिस्तबद्ध सराव, तांत्रिक चर्चा, प्रत्यक्ष मूल्यांकन प्रक्रिया तसेच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। सर्व सहभागींचे मूल्यमापन आधुनिक पद्धतीने करण्यात आले। या प्रशिक्षण शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, HGFI आणि NI प्रशिक्षक लक्ष्मण उदमले, दिनेश माळी, अविनाश पाटील, दीपक भिसेन हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून कार्यरत होते। त्यांच्यासह पांडुरंग अंभोरे, आनंद भुसारे, विजयकुमार खंदार, महेश इंदापुरे, सुरेश चौधरी, अनिल खराडे, दत्तात्रय पाटील, उत्तम उगाडे आणि विवेक मेश्राम यांनी अधिकारी आणि समन्वयक म्हणून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। राज्यात वुशू खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण पंच आणि प्रशिक्षक तयार करण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। न्यूज सुपर वनसाठी राजेंद्र दोंबळे, शिर्डी।